बघा, तसं पाहिलं तर चित्रपट हा व्यवसाय, बरोबर की नाही? इथं सगळेच पैसे कमवण्यासाठी येतात आणि आमच्यावर काही बंधनकारक नव्हतं की हे दिलं पाहिजे शेतकऱ्यांना, असं काही नाही व्यवसाय. पण कैलास वाणी यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जर कुठल्याही चॅनल आणि कॉर्पोरेट कंपनी शिवाय चित्रपट मराठी मोठा होऊ शकतो हे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा कळलं. तर जर माझा सिनेमा लोकांच्या जीवावर मोठा झालाय, तसं पाहिलं तर लक्षात घ्या, मोठ्या कंपनी सगळे पैसे कमवण्यासाठीच येतात, पण एक मराठी बऱ्यापैकी 75 कोटीच्या घरात आलाय. म्हणजे असं गुगल आणि सगळ्या साईट दाखवतायत 75.55. तर मराठीतली खूप मोठी घोडदौड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आजपर्यंत ज्या ज्या सिनेमांनी एवढा मोठा व्यवसाय केला ते सगळे सिनेमे कुठल्या ना कुठल्या तरी चॅनलचे होते किंवा कुठल्या ना कुठल्या तरी कॉर्पोरेट कंपन्या त्या सिनेमांच्या मागे होत्या. पण हा पहिला सिनेमा असा आहे ज्या सिनेमाच्या मागे कुठलाही चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, एका सिंगल निर्मात्यानं हा सिनेमा रिलीज केला. कुठलीही मोठी स्टारकास्ट या सिनेमामध्ये नाही. असं असताना फक्त विषयाच्या जोरावर हा सिनेमा इथपर्यंत आलेला आहे. याच्यात महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांचं आणि मीडियाचं आम्हाला सहकार्य चांगलं लागलं. धन्यवाद. आता तुम्ही काय ते विचारू शकता. चित्रपट शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी संबंध आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काही प्रभावी उपाय आम्ही आमच्याकडनं सिनेमात सांगितलेले आहेत. कदाचित तेच महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जास्त आवडले म्हणून सिनेमा या लेवलला आलाय. संपूर्ण महाराष्ट्राचा सारांश आहे. संपूर्ण देशाच्या शेती संदर्भातले संदर्भ आहे. शेतकरी हा विषय मेन आहे. आणि साहजिकच तुम्ही म्हणता तसं विदर्भ आणि या भागात या आत्महत्या जास्त होतात. त्यामुळं असं समजा या भागासाठीच केलेला, परंतु संपूर्ण महाराष्ट्र केंद्रस्थानी ठेवलेला हा चित्रपट आहे. सिनेमाची कमाई झालेली आहे, शेतकऱ्यांसाठी ही कमाई तुम्ही डोनेट करताय, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? काही नाही, ही स्वामी समर्थांचीच कृपा आहे असं मी मानतो. कारण सिनेमा ज्या पद्धतीनं उचलला गेलाय आणि सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलाय, त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आभार. कारण कुठलाही मोठा चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, लाखो करोडो रुपये नाहीत पब्लिसिटीला. असं नसतानाही सगळं सिनेमा 100 कोटीच्या जवळ चाललाय. ह्याला फक्त आणि फक्त मराठी सिनेमावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक कारणीभूत आहेत. आणि शेतकऱ्यांना ही सगळी जी नफा दिला जाणार आहे त्यात माझ्यापेक्षा या निर्मात्यांचं कौतुक जास्त आहे, कैलास वाणी साहेबांचं, की त्यांना वाटलं हे सगळं द्यावं. मुळात ते खानदेशातले आहेत म्हणून कदाचित खानदेशातल्या माणसाला वाटलं की स्वतः शेतकरी पण आहेत, शेतकऱ्यांचं दुःख याला मी मदत करावी. पहिल्यांदाच असं घडत असेल मराठी सिनेमाच्या इतिहासात की एक निर्माता एवढा प्रॉफिट होऊ नये तो पुन्हा शेतकऱ्यांना किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देतोय. या पिक्चर मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. नाही, मला ते तसं कळत नाहीये काय मागासलेलं किंवा त्याच्या डेफिनेशन काय असतात याच्यावर बोलण्या इतका मी मोठा पण नाहीये. विदर्भाला मागासलेलं वगैरे म्हणणं योग्य नाही, कारण खूप मोठा भाग आहे महाराष्ट्रातला आणि खूप मोठमोठ्या लोकांनी योगदान दिलेला भाग आहे. त्यामुळं महत्त्वाचं अंग आहे. सगळ्या महाराष्ट्राला संत्र्याची चव खाऊ घालणारा विदर्भ आहे हा. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण विदर्भात जास्त आहे आणि तेच कमी व्हावं या हेतूनं काढलेला सिनेमा म्हणजे देऊळबंद भाग 2 आहे. वाढतो. तुम्ही पत्रकार बंधू ज्यावेळी या बातम्या सर्वत्र देता त्यावेळी माणसांना काय वाटतं, चायला रावतो तरडे आपल्या अमरावतीत आला रे, आपल्या विदर्भात आला रे. त्यांना बरं वाटतं. कदाचित ते सिनेमा पाहायला जातात, आत्ता नाही गेले तर पुढचा कुणाचा तरी येईल
तो पाहिला तर त्याला तर घबाडकुंड नावाचा कुठला तरी मराठी सिनेमा येतोय अप्रतिम, त्या प्रीतम पाटीलचा, संदीप पाठक, देवदत्त नागेचा, कदाचित तो पाहायला जातील. मी इथं आल्याने मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढणार आहे. त्यामुळं कलाकारांनी विदर्भ, मराठवाडा, खानदेश इकडं फिरलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मी दरवेळीच फिरतो. मी मुळशी पॅटर्नच्या वेळी पण आलो होतो, लक्षात घ्या. मुळशी पॅटर्नच्या वेळी मी फिरलो होतो. त्यामुळं मी माझं काम करतो. मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्याने मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढेल.